नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना? नक्की असालच. तर क्रीमी टेक्स्चरवाली मेथी मटारची भाजीची रेसिपी आज पाहूया. तर मी सगळ्यात पहिला मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, लसूण आणि काजूच्या पाकळ्या घेतल्यात. तर काजूच्या पाकळ्या या टोटली ऑप्शनल आहेत. मगज बी किंवा सोललेले बदाम हे सुद्धा तुम्ही वापरू शकता तुमच्या इच्छेनुसार. आणि त्यानंतर मी एकीकडे पातेल्यात मिरची फक्त तेलामध्ये फोडणीला घालून मेथीची भाजी बारीक चिरलेली किंवा खुडलेली शिजत ठेवली होती, मीठ थोडंसं घालून. तर कढईमध्ये का मी मोहरी तडकवून घेतल्यात आणि त्यामध्ये जी प्युरी केली होती कांद्याची ती घालते आहे. नुसता कांदा लसूणसुद्धा चालतो आहे. तर व्हाईट सॉस हा जो प्रकार आहे किंवा व्हाईट ग्रेव्ही ती जास्त न भाजता तेलामध्ये कलर चेंज न करू देता थोडी हलकी भाजली ना तरीसुद्धा टेस्टी लागते. त्यामध्ये मी मटारसुद्धा घातलेत शिजायला आणि मीठ. टोमॅटो मी फक्त कलरसाठी घातलं आहे. तर मिरची तिखट कमी होती म्हणून मी माझ्याकडं मिरचीची जी पेस्ट होती रेडीमेड विकतची ती थोडी ॲड केली आहे. हे टोटली ऑप्शनल आहे. आणि मी तूप घालते आहे तेल सुटण्यासाठी, मसाला लवकर भाजला जावा म्हणून, म्हणजे कांद्याची प्युरी. तर बटरसुद्धा चालतं आहे. व्हाईट कलर हा जाऊ नये यासाठी यामध्ये मसाले वगैरे काही घालायचे नाही आहेत, पण हे खूप टेस्टी होतं आहे. तर आता मी ही शिजवून घेतलेली मेथी ॲड करते आहे आणि मटारला लागणारं मीठ मटारमध्ये घातलं आहे, मेथीला लागणारं मेथीमध्ये घातलं आहे. मीठ आपल्या चॉईसनं आणि आपल्या हिशोबाने. थोडंसं पाणी घालते आता मी ते, कारण थोडंसं ड्राय दिसतं आहे ना, कोरडं. आणि झाकण ठेवून छान वाफ पण काढून घेते आहे याला. तर फार काही अवघड नाही आहे ही रेसिपी. मेथी मटर मलाई म्हणता येईल याला, कोल्हापुरी स्टाईलची किंवा माझ्या स्टाईलची. बघा, अगदी 1-2 चमचे दुधावरची साय घालते, बाकी काही नाही. एक बेसिक व्हाईट राहण्यासाठी कांदा जास्त नाही भाजला ना तरी बास होतं आहे. कांदा लसणाचा फ्लेवर खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, इतकं क्रीमी टेक्स्चर येतं याला आणि असं बघून ना वाटतं आहे की बाबा किती छान असेल ना टेस्टला. तर टेस्टला हो खूप छान लागते. आणि सांगते ना, लहान मुलं तर सोडा, मोठ्या माणसांचे पण नखरे असतात ना, तर ते सुद्धा आवडीनं रोज पालेभाजी आणि फळभाजीचं हे कॉम्बिनेशन खायला मागतील. तर ह्यामध्ये सगळ्या हेल्दी गोष्टी आहेत. क्रीमी टेक्स्चर असलं तरीसुद्धा साईसारखे प्रकार खूप कमी प्रमाणात यूज केलेत, बघितलं आहे ना तुम्ही. तर अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.